नमस्ते. मी वैभव परसू जगधने. आपलं पुन्हा एकदा माझ्या YouTube चॅनेलवरती मी सहर्ष स्वागत करतोय. खरं तर त्या YouTube चॅनेलच्या माध्यमातून काल मी सांगितल्याप्रमाणे आज आपण इयत्ता 8वी स्कॉलरशिप सीरीज सुरू करतोय. इयत्ता 8वी स्कॉलरशिप सीरीज. आता इयत्ता 8वी स्कॉलरशिप सीरीज सुरू करण्याच्या अगोदर इयत्ता 8वी स्कॉलरशिपची रूपरेषा काय असते हे सांगणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. मग याच्यामध्ये रूपरेषा म्हणजे काय? तर रूपरेषा म्हणजे काय? तर या परीक्षेमध्ये एकूण किती पेपर असतात? प्रत्येक पेपर हा किती मार्कांचा असतो? किती गुणांचा असतो? आणि त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्न हा किती गुणांचा असतो? हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि प्रत्येक प्रश्नाला गुण किती आहेत? तसेच प्रत्येक प्रश्न म्हणजे एकूण प्रश्न किती असतात? मग जसं की पेपर पहिल्यामध्ये किती आहेत, पेपर दुसऱ्यामध्ये किती आहेत, याचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. यातला पहिला पेपर क्रमांक 1. पेपर क्रमांक 1. पेपर क्रमांक 1 मध्ये एकूण किती विषय आहेत? तर 2. किती? 2. याच्यामध्ये पहिला आहे तो इंग्लिश. इंग्लिश आणि दुसरा आहे तो गणित. गणित. मग इंग्लिश हा किती मार्कांचा असतो? तर इंग्रजी हा 50 मार्कांचा असतो. किती मार्कांचा असतो? 50 मार्कांचा. मग 50 मार्कापैकी प्रत्येक प्रश्न हा किती मार्कांचा असतो? तर प्रत्येक प्रश्न हा किती मार्कांचा असतो? 2 मार्कांचा असतो. किती मार्कांचा? 2 मार्कांचा. तर मग एकूण किती प्रश्न झाले? तर एकूण किती झाले? तर एकूण 25 मार्क. सॉरी 25 प्रश्न. किती? 25 प्रश्न. ओके. आणि गणित. गणित असतो तो 100 मार्कांचा. गणित 100 मार्कांचा. मग प्रत्येक प्रश्न हा किती मार्काचा असतो? तर प्रत्येक प्रश्न हा 2 मार्कांचा असतो. किती मार्कांचा? 2 मार्कांचा. आणि एकूण किती प्रश्न असतात? तर एकूण प्रश्न हे 50 असतात. किती असतात? 50 प्रश्न. म्हणजे बघा आता एकूण गुण किती झाले रे? एकूण गुण झाले 150. 150 मार्क. ओके. मग मला सांगा प्रश्न किती झाले? 75 प्रश्न. प्रश्न किती झाले? 75. ओके. मग हा झाला पेपर क्रमांक 1. आता आपण बघणार आहे पेपर क्रमांक 2. दुसरा आहे पेपर क्रमांक 2. मग या पेपर क्रमांक 2 मध्ये जो पहिला विषय आहे तो मराठी. कोणता? मराठी. आणि दुसरा विषय आहे तो बुद्धिमत्ता. 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 मग याच्यामध्ये मराठी हा किती मार्कांचा असतो? तर सेम पहिला पॅटर्न. किती? 50 मार्क. किती? 50 मार्क. आणि बुद्धिमत्ता असतो तो 100 मार्क. मग यामध्ये प्रत्येक प्रश्न हा किती मार्काचा असतो? तर प्रत्येक प्रश्न हा 2 मार्कांचा असतो. किती? 2 मार्क. आणि एकूण किती प्रश्न असतात? तर एकूण प्रश्न असतात 25 प्रश्न. किती असतात? 25. त्यानंतर बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तेमध्ये काय आहे? तर प्रत्येक प्रश्न हा 2 मार्काचा असतो. आणि
एकूण किती असतात? 50 प्रश्न. किती असतात? 50 प्रश्न. ओके.